भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालाय। पत्रकार भवनाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला चपलाने बदलून रोष व्यक्त केला। तर पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदनही देण्यात आलं। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका केल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी पत्रपरिषदेतून निषेध केला। त्यानंतर पत्रकार भवनाच्या परिसरातच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला चपलाने बदलून कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला। पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय। आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केलेली खालच्या पातळीची वैयक्तिक टीका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही। स्वर्गीय राजा रामबापू यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देत सहकाराची पाळेमुळं पश्चिम महाराष्ट्रभर रुजवली। अशा महान व्यक्तिमत्वाचा उल्लेख आमदार गोपीचंद पडळकर यांनी हलक्या फुलक्या भाषेत केल्याबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचं प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख यांनी सांगितलंय। राज्यात दुष्काळ व इतर अनेक गंभीर समस्या असताना त्यावर भाष्य न करता समाजात वाद निर्माण करणारे वक्तव्य करणं हा मतदारांचा विश्वासघात असल्याचं देशमुख म्हणाले।